काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री संप्रदायाचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत। श्री संप्रदायाच्या वतीने आज वडेट्टीवाराविरोधात राज्यभरात निदर्शने केले जात आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। सोबतच वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अन्यथा पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही अशा शब्दात इशाराही लोढा यांनी दिला। आमचे सर्वांचे आराध्य आणि ज्यांचे लोकांनी सर्व धर्माचा मार्ग शिकवलेला आहे असे आचार्य श्री नरेंद्रजी महाराज यांचे गुरुबद्दल रामानंदजी महाराज बद्दल जे त्याने शब्द काढले ते अतिशय अयोग्य आहे। हे सर्व लोक इथे जमलेले सर्व इथे लोक नाही, पूर्ण महाराष्ट्राने देश विदेशामध्ये पण हा पडसाद उमटलेला आहे। जोपर्यंत विजय वडेट्टीवार माफी मागत नाही तोपर्यंत हे लोक त्याने सोडणार नाही, पण मी पण त्यांच्या बरोबर आहे। विजय वडेट्टीवारने माफी मागावी लागेल। मी आता स्वतः जाऊन यांच्या बरोबर जाऊन विजय वडेट्टीवारने पण भेटणार आहे मुंबईमध्ये आले तर, आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही माफी मागा। आता मी जी कलेक्टर ऑफिसमध्ये चालले, कलेक्टर साहेबांकडे निवेदन देणार आहे। नक्की कायदेशीर कारवाई होईल। माननीय देवेंद्रजी फडणवीस धर्मचे रक्षक आहे, संस्कृतीचे रक्षक आहे, देशचे रक्षक आहे। आमचे गुरुवर कोणाने असे आक्षेप काय सांगितला तो जोपर्यंत त्यांनी योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणी स्वस्थ बसणार नाही।